संपूर्ण कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण ह्या वृत्तपत्राचा 15वा वर्धापन दिन येत्या 28 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे संपन्न होतोय। मागील अनेक वर्षांपासून ची परंपरा अर्थात या वर्षी देखील भव्य असा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होतोय आणि ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण समाज दर्पण पुरस्कार देऊन गौरवतोय। सुप्रसिद्ध सिनियर फिजिशियन ओम निजोन हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर NB आवटी सरांना आयुष्याची 42 वर्ष वैद्यकीय सेवेसाठी देऊन या वैद्यकीय व्यवसायामध्ये देखील सामाजिक भान सामाजिक जाणीव जपत आपल्याला लोकसेवा जनसेवा कशा पद्धतीने प्रकारे करता येईल हे जाणीवपूर्वक त्यांनी पाहिलेलं आहे। वैद्यकीय सेवा करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला शैक्षणिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे आणि म्हणूनच कोकण दर्पणच्या ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण त्यांना राज्यस्तरीय समाज दर्पण पुरस्कार देऊन आपण गौरवणार आहोत। आपल्या सोबत आहेत ते डॉक्टर NB आवटी सर। नमस्कार, खूप खूप अभिनंदन। कोकण दर्पणच्या ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपणास समाज दर्पण पुरस्कार आम्ही देतोय, काय भावना व्यक्त कराल, काय प्रतिक्रिया सांगाल? नमस्कार, मी सर्वप्रथम कोकण दर्पण या वाहिनीचं आभार मानतो, कारण त्यांनी मला या पुरस्कारासाठी सिलेक्ट केलेलं आहे। मला जो मान दिलेला आहे त्याविषयी मी एक कृतज्ञता व्यक्त करतो। कोकण दर्पण गेले 15 वर्षे मी ओळखतो कोकण दर्पणला। तुमचं जे सामाजिक कार्य आहे, वैद्यकीय फील्डमध्ये आहे, सांस्कृतिक जे कार्य आहे ते कौतुकास्पद आहे आणि तुम्ही जे प्रत्येक वर्षी जो या समाजामधले जे चांगले लोक असतात, सिलेक्टेड लोक असतात, जे समाजासाठी काहीतरी कार्य करतात, त्यांना सिलेक्ट करतात, त्यांना प्रोत्साहन देता आणि पुरस्काराने सन्मानित करता। तर ह्या याच्यामुळं त्या लोकांना परत थोडं प्रोत्साहन मिळतं आणि ते आपलं कार्य करायला एक वेगळ्या स्फूर्तीनं पुन्हा तयारी करतात। तर धन्यवाद तुमच्या या उपक्रमाबद्दल। नक्कीच सर, आयुष्याची 42 वर्ष वैद्यकीय सेवेला आपण दिले आहेत। नवी मुंबई असेल, खारघर असेल, पनवेल असेल, या संपूर्ण परिसरामध्ये हजारो रुग्ण आपण त्यांना त्या सेवा दिलेली आहे। कशा प्रकारे राहिलेला हा प्रवास आहे, काय सांगाल? वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर व्हावं असं काय वाटलं साधारणतः? ॲक्च्युली मी जेव्हा दुसरीमध्ये शाळेला होतो त्यावेळेला माझे एक थोरले बंधू, त्यांना रात्री 7 ते 8 वाजता एकदम थंडी भरून ताप आला, हुडहुडी आली, सगळे लोक घाबरले। नंतर आम्ही मळ्यामध्ये राहतो, शेतावर राहायचं। गाव आमच्या तिथपासून जवळ 2 किलोमीटर दूर आहे। 2 किलोमीटर मग माझे सर्वात थोरले बंधू होते, ते डॉक्टर आणायला गेले। त्यावेळेला डॉक्टर नव्हतीच मुळी, वैद्य असायचे किंवा अनुभवी कंपाऊंडर गावामध्ये असायचे। मग ते गेले, मग त्या डॉक्टरला त्या वैद्यांना घेऊन आले। ते वैद्य घेऊन आले, त्याने कुठलं तरी एक इंजेक्शन दिलं आणि त्यांचा ताप वगैरे कमी झाला। तर मला एकदम आश्चर्य वाटलं, म्हटलं किती मॅजिक आहे, इतक्या वेळ या माणसाला 102 103 पर्यंत ताप असावा आणि एक अर्ध्या तासात त्याचा ताप गेला। तेव्हाच मी ठरवलं की आपण पण ह्या फील्डमध्ये जायचं, डॉक्टरी व्यवसाय करायचा आणि तेव्हापासून मी जिद्द केली आणि अभ्यासाला लागलो। सुदैवानं माझी 11वी पर्यंत शिक्षण माझ्या गावीच झालं, राजुरी गावी। माझं करिअर इतकं सुंदर गेलं की 7वीला मी केंद्रामध्ये पहिला आलो। 11वीला त्यावेळेला 11वी होती, 11वीला मी केंद्रामध्ये पहिला आलो। मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली आणि त्या 11वीच्या मार्काच्या याच्यावरती मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला। फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यावेळेला प्रवेश मिळणं ही खूप प्रेस्टिज बाब होती, कारण ते खूप हायफाय आणि खूप इंटेलिजंट लोकांचं ते कॉलेज आणि बरेच ब्राह्मण किंवा शहरामधले लोक तिथं असायचे। खेडेगावातला चुकून मला वाटतं त्यावेळेला खेडेगावातला तसा मी एकटाच होतो आणि अशा प्रकारे माझं ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये PD सायन्स झालं, इंटर सायन्स झालं। इंटर सायन्सला चांगले मार्क मिळाल्यानंतर मी मेडिकल आलो। मेडिकलचं माझं शिक्षण सर्व JJ हॉस्पिटलमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये झालं। ग्रँड मेडिकल कॉलेजमधनं मी MD केलं। MD नंतर तिथेच असताना FCPS केलं, CPS केलं आणि नंतर मग साधारणपणे 1 वर्षभर मी छोट्या मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम केलं, कारण माझं एम होतं की आपल्याला हॉस्पिटलच काढायचं आहे। म्हणून मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांचं कसं कार्य करतात, काय व्यवस्थेनं किंवा कशा प्रकारे ते मॅनेज करतात ते शिकण्यासाठी मी 8-9 हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या 2-2, 3-3 महिने सर्व्हिस केली आणि तिथनं ते शिकून घेतलं, तो अनुभव गाठीशी घेतला। नंतर मग जेव्हा मी तयार झालो तेव्हा मग ठरलं आता हॉस्पिटल काढायचं कुठे, गावी काढायचं की कुठं काढायचं। तर त्याच वेळेला योग असा की त्यावेळेला सिडको नवीनच हे झाली होती। सिडकोला त्यावेळेला मलेरियाची साथ, प्रचंड मलेरियाची साथ चालू होती। पॉप्युलेशन कमीच होतं सिडकोचं, तरी पण काही लोक सोडून चालली होती, कारण त्यावेळेला फाल्सिफेरम मलेरिया नवीनच डायग्नोस होत होता आणि ते फाल्सिफेरम मलेरियावरती तसं औषध नव्हतं चांगलं।
नुकतंच आर्टिसोनेट म्हणून नावाचं औषध चायनामधनं ते यायचं, तरी पण हवाक झाला होता. आणि त्याच वेळेला सुदैवानं म्हणा किंवा एक योगायोगानं म्हणा, माझे बंधू तुकाराम शेठ, त्यांचं झुटे अण्णांचं आणि शिडकोचे जे चेअरमन होते महाडिक, त्यावेळेला त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे ते म्हणे, अरे आता नारायण डॉक्टर झालेला आहे, तुला हॉस्पिटलच काढायचं, मग वाशीला काय येत नाही, नवीन बॉम्बेला काय येत नाही, नवीन बॉम्बेला चला का आम्ही सगळं मदत करू. मग शेवटी मी डिसिजन घेतलं, म्हटलं नवीन जागा आहे, डेव्हलपिंग सिटी आहे, ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. तर मग तो डिसिजन मी घेतला आणि तिथं पहिली कन्सल्टिंग चालू केली. सेक्टर 16 कन्सल्टिंग रूम चालू केली. त्या कन्सल्टिंग रूमचं उद्घाटन गणेश नाईक साहेबांनी केलं आणि माझं कन्सल्टिंग वर्षभर धमाल चाललं. त्याच्यानंतर लगेच 2084 साली सेक्टर 17 अर्चना बिल्डिंगमध्ये मी 4-5 फ्लॅट एकत्र केले आणि त्याचं बिल्डरनंच मला हॉस्पिटल बांधून दिलं. आणि त्या हॉस्पिटलचं उद्घाटन त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं. त्यावेळेला शिवनरकार वाबळे होते, त्याने पूर्ण त्या दिवसाचा पेपर माझ्या नावावर आणि फॅमिलीच्या नावावरती काढला. बीडी झुटेंचे नामचे खूप चांगले संबंध होते, बीडी झुटे आले होते. ह्याही उद्घाटनाला, हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गणेश नाईक आले होते आणि त्यांनी मला त्यावेळेला ते आशीर्वाद दिले होते. आता जेव्हा मी हे हॉस्पिटल चालू केलं त्यावेळेला पहिल्या दिवशी ते हॉस्पिटल चालू झाली, 10 ते 12 पेशंट त्याच्यामध्ये ॲडमिट झाले, कारण ती लोकांची गरज होती. ज्या वेळेला मी वाशीत आलो त्यावेळेला जिजामाता हॉस्पिटल तिथं होतं, ते बघायला हॉस्पिटल आलं होतं. आणि मेडिकल व्यवस्था किंवा मेडिकल फॅसिलिटी तशा नाही म्हटलं तरी चालेल अशी परिस्थिती न्यू बॉम्बेमध्ये, वाशीमध्ये. त्याच्यामुळं मला भयंकर स्कोप मिळाला. माझं हॉस्पिटल त्यावेळेला खूप चांगलं चाललं आणि मी लोकांची सेवा पण त्याप्रमाणे केली. मी प्रत्येक वेळेला जेव्हा मी हॉस्पिटल चालू केलं तेव्हाच मी पहिल्यांदा ठरवलं, पेशंट हे आपले अन्नदाते आहेत. पेशंट गरीब असो, श्रीमंत असो किंवा वंचित असो, प्रत्येकजण एका तराजूवर मी त्यांना तोडलं. कारण प्रत्येक पेशंट आला की वडील किंवा नातेवाईक आठवायचे. आपले जर नातेवाईक आई वडील असेल, आपण त्यांना कशी ट्रीटमेंट दिली असती, त्याप्रमाणे आपुलकीच्या भावनांनी मी त्यांना ट्रीटमेंट दिली. त्यावेळेला सर्वात मोठा बेल्ट आपला ठाणे बेलापूर बेल्ट होता, प्रचंड मोठी औद्योगिक वसाहत आणि तिथे खूप केमिकल फॅक्टरी होते त्यावेळेला. आता पुष्कळ कमी झाल्यात. केमिकल फॅक्टरीमध्ये गॅस पॉयझनिंगचे पेशंट एक वेळा 10-12 पेशंट यायचे, पूर्ण सायनस पेशंट असायचे. त्यावेळेला काही व्यवस्था नव्हती इथं वाशीमध्ये. सगळ्या लोकांना पनवेलला जावं लागायचं किंवा ठाण्याला जावं लागायचं, त्यांची खूप अडचण होती. पण माझ्या हॉस्पिटलमुळे ती अडचण बऱ्यापैकी दूर झाली. माझं पहिलं हॉस्पिटल तर न्यू वाशीमधलं की ज्या 2 बेडचंच मी ICU काढलं होतं, पण ते नेहमीच फुल असायचं. आणि मग नंतर ह्या याच्यामुळे हळूहळू वाढत चाललं, वाशीचं पॉप्युलेशनही वाढत चाललं, माझं खूप नाव झालं. त्याच वेळेला नावाशेवा पोर्टचं काम चालू होतं. पूर्ण जपनीज कंपनीचे जे लोक होते ते माझ्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये विज्ञानमध्ये राहिले होते. पूर्ण ती नावाशेवा कंपनीचे सगळे लोक माझ्याकडे होते. त्या लोकांनी मला आर्थिक खूप मदत झाली. आर्थिक मदत याच्यासाठी झाली की त्यावेळेला चार्जेस आपले खूप कमी होते, परंतु त्याच लोकांनी मला सांगितलं इतके चार्जेस कमी आमच्या लोकांचे घेऊ नका, वाढवून द्या. मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याप्रमाणे चार्ज करायला लागलो. त्याचा मला इकॉनॉमिकली खूपच फायदा झाला. तर ही माझी फर्स्ट फेज होती. नंतर हे करत असतानाच PS नाडकर्णी आणि गणेश नाईक दादा त्यांनी मला 2-3 वेळा सांगितलं, अरे तू आता वेगळा प्लॉट घे, आम्ही तुला प्लॉट मिळवून देतो, मोठं हॉस्पिटल काढ, तुझं इतकं आता नाव झालेलं आहे, तुझे इतके लोकांचे संबंध वाढलेले आहेत. तर तेव्हापासून माझ्या मनात भरलं की आपण एक इंडिपेंडंट हॉस्पिटल काढावं. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला सिडको प्लॉट काढायचे हॉस्पिटलसाठी. तर मी जवळ 10 ते 12 वेळेला प्लॉटसाठी टेंडर भरलं. प्रत्येक वेळेला 200 रुपये 300 रुपयाने टेंडर जायचं, कारण तेव्हा खूप स्वस्त होतं टेंडरही. मग शेवटचं मी इथं खारघरचं टेंडर आलं तर ते मी भरलं. पण हा खूप मोठा प्लॉट होता, 1100 मीटरचा प्लॉट होता. माझे एक वेलविशर नाडकर्णी PS नाडकर्णी मी म्हटलं खूप मोठा प्लॉट आहे. ते म्हणे घे रे, मोठाच प्लॉट पाहिजे म्हणे तुला, तू आता बघ त्यावेळेला निनाद शिल्पा वगैरे म्हणे तुझ्या फॅमिलीमध्ये डॉक्टर आहे, तुझं इतकं नाव आहे, तुला मोठाच प्लॉट आहे, छोटा मोठा प्लॉट भरूच नको. नंतर मी तो छोटा प्लॉट घेतला, मोठा प्लॉटला भरलं. सुदैवानं मला तो प्लॉट मिळाला. 2005 साली तो प्लॉट मला मिळाला आणि 2008 मी ते हॉस्पिटल चालू केलं. जेव्हा मी वाशीला आलो, खारघरला आलो, तेव्हा खारघरला काय फार व्यवस्था नव्हतीच. वाशीला आलो त्यावेळेला इंडस्ट्री बेल्ट असल्यामुळे तिथं TBचे, मलेरियाचे, डेंग्यूची, मालनरीचे खूप पेशंट असायचे. त्यावेळेला मी त्यांना त्याप्रमाणे प्रॉपर ट्रीटमेंट खूप सेवा केली तिथं आणि तीच सेवा खारघरला पण केली. पण खारघरचे खूप मोठा सेटअप होता, त्याच्यामुळे खारघरला सगळं
मेडिकल, सर्जिकल, गायनेकॉलॉजी, ऑर्थोपेडिक, सगळ्या पिडियाट्रिशियन सगळ्या ब्रांचेस इथं मी चालू केल्या. माझ्याकडं इथंच वेगवेगळ्या प्रकारचे सगळे सर्जन येतात, पिडियाट्रिशियन येतात, कार्डिओलॉजिस्ट येतात, ऑर्थोपेडिक येतात. सगळ्या प्रकारचे इथं सुखसोयी आहेत. आणि मी सगळ्या लोकांना पनवेलकरांना किंवा माझे patient आहेत, गावचे पेशंट आहेत, सगळ्यांना इथं मी ती सेवा योग्य याच्यामध्ये सेवा पुरवतो. ही सेवा पुरवत असताना मी कोणाचा भेदभाव तर करतच नाही, परंतु जे गरीब लोक असतील त्यांना मी नेहमी कन्सेशन देतो. सिनियर सिटीजन असतील त्यांना 20% माझ्या बिलामध्ये पॅथॉलॉजीमध्ये ॲडमिशन वाईज प्रत्येकाला कन्सेशन देतो. आणि हे कन्सेशन देत असतानाही समजा काही गरीब पेशंट असतील त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर मी कोणालाही अडवत नाही, त्यांना मी तसंच कन्सेशन देऊन सोडून देतो. मी नेहमी विचार करतो, डॉक्टर काय आपल्या खिशातनं कोणाला पैसे देत नाही, डॉक्टर ही सेवा आहे. आपण काही पेशंटला जर फ्री केलं तर त्यांना आपण काय करतो, फक्त आपलं नॉलेज वाटतो आणि त्यांना आपण सेवा देतो, त्याच्यात त्यांचा फायदा होतो, पेशंट बरे होतात. एक पेशंट आपण फ्री केला तर तो तुम्हाला 4 पेशंट पाठवतो, गुडविल डेव्हलप होतं, त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि हे पुढं आपल्याला नक्की कामा पडतं. कारण गुडविल आणि लोकांचे आशीर्वाद कोणी माना किंवा नका म्हणू, पण ही माझी श्रद्धा आहे. तर जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा त्याचं फळ तुम्हाला मिळतंच. तर अशा प्रकारे मी आता तर माझ्याकडं घरचे डॉक्टर आहेत. माझ्या याच्यामध्ये जवळजवळ 7 घरामध्ये डॉक्टर झाले, त्यातले 5 पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आता माझ्याबरोबर माझा मुलगा आहे, तो MD रेडिओलॉजिस्ट आहे, मुलगी आहे ती MD रेडिओलॉजी आहे, आणि सुनबाई आहे ती रेडिओलॉजिस्ट आहे, भावाचा मुलगा आहे तो MBBS MB आहे. तर अशा प्रकारे आणि बाकीचे डॉक्टर्स आहेत तेव्हा मी ते पण नक्कीच आपण ज्या पद्धतीने गेली 42 वर्षाचा हा तुमचा वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास आपण व्यक्त केलेला आहे. हे करत असताना कुटुंबाची साथ ही अतिशय महत्वाची असेल. म्हणजे आपल्या पत्नी असतील, आपली मुलं असतील, यांची साथ फार महत्वाची आहे. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही वैद्यकीय व्यवसाय परंतु त्याला सामाजिक असतेचा जो काही तुम्ही ओलावा दिलेला आहे, मुलामा दिलेला आहे, ती जबाबदारी आता पुढच्या पिढीकडे आलेली आहे. जसं आपण म्हटलं डॉक्टर निनाद आवटी असतील, डॉक्टर शिल्पा आवटे असतील, डॉक्टर पलाश आवटे असतील, पिढी देखील आपण तयार केलेली आहे समाजाच्या ह्या वैद्यकीय सेवेसाठी. काय भावना व्यक्त कराल? फॅमिलीविषयी म्हणाल तर माझे आईचे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते शिकलेले नव्हते, परंतु त्यांचा जो प्रामाणिक ऑनेस्टी, ते जे संस्कार मला मिळाले आहेत ते संस्कार मी अजूनही पाळलेले आहेत आणि तेच मी संस्कार माझ्या मुलांना पण. माझी पत्नी ती तशी अगोदर सर्व्हिस करत होती, सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस होती, पण ती खूप चांगली चालायला लागली, त्याच्यामुळे तिनं मग ती सर्व्हिस सोडली. घराची जबाबदारी पूर्ण तिनं घेतली, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तिनं सांभाळली, त्याच्यामुळं घरचं बघण्याची मला अजिबात गरज वाटली नाही आणि तिनं ते व्यवस्थित मॅनेज केलं आणि त्याच्यामुळं मी टोटल फ्री झालो. मी माझ्या प्रोफेशनला डिवोशन देऊ शकलो. या माझ्या डिवोशनमुळंच मी सक्सेसफुल झालो. ते म्हणतात ना, घरामध्ये जर शांती असेल तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळतं. जिथं शांती तिथं प्रगती. घरामध्ये जर शांती नसेल तर तुमची प्रगती होणं शक्य नाही. हे आपण समाजामध्ये बघतो, जिथं शांतता नाही घरं ते उद्ध्वस्त आणि ती समाजच तो बरबाद झाला. तर हे पत्नीमुळं ते घराची शांती राहिली. नंतर माझे बंधू, त्या बंधूने मला प्रचंड सहकार्य केलं. तुकाराम सेठ तर मग नेहमीच माझ्या पाहिजे, शंकर सेठ असायचे, भीमराव असायचे, आळे पाटील असतात, त्यांची मला प्रचंड मदत झाली. ह्या सगळ्या प्रवासामध्ये डॉक्टर अनिल तुकाराम शेठचा मुलगा, त्यांनी मला प्रचंड साथ दिली, अजूनही माझ्याबरोबरच आहे तो. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझा एक मित्र होता, तो MM आवटी म्हणून. त्यांनी पहिल्यापासून त्यांनी मला साथ दिली. सगळ्या हॉस्पिटलची जे ऑडिट वर्क होतं तो बघायचा, सल्लागार करायचा. किंवा काही समजा शेवटी हे जीवन आहे, जीवनामध्ये अप डाऊन असतं, तर एक डिस्कशन करायचं आणि एक घरचा म्हणून सल्लागार म्हणून तो एक त्याने एक मला खूप मदत केली. अजूनही आम्ही खूप जवळचे मित्र आहोत. तर अशा प्रकारचे फॅमिली. पण एवढं जेव्हा तुमची प्रॅक्टिस वगैरे अशी असते तेव्हा तुमचं फॅमिली लाईफ नक्कीच डिस्टर्ब होतं. घरच्यांना आपण जास्त वेळ देऊ शकत नाही. पत्नी तिच्याविषयी बऱ्याच वेळा तक्रार करते, पण तिला माहिती आहे की आता तक्रार करून काय फायदा नाही आहे. कारण मला जर डिवोशन करायचं असेल, पेशंटचा जर काळजी करायची असेल, तर मला मुख्य ती पेशंट हे पहिलं कर्तव्य आणि पत्नी हे दुसरं कर्तव्य. तर शेवटी मी पहिलं कर्तव्य माझा प्रोफेशन मानतो आणि दुसरं तर ठीक आहे, म्हणजे पत्नीला आपण निग्लेक्ट करत नाही. तर वेळात वेळ काढून आम्ही थोडासा टुरिंग वगैरे केलं. त्याच्या मॉरिशसला गेलो, सिंगापूरला गेलो,
युरोप टूर केली, अमेरिकेत जाऊन आलो. परंतु जसं पाहिजे तेवढं तितकं तिला वेळ देऊ शकला नाही, पण त्याला इलाज नाही, हे होणंच आहे. नक्कीच सर, आता दुसरी पिढी पुन्हा एकदा ह्या वैद्यकीय क्षेत्रात उतरलेली आहे. जसं मी म्हटलं, डॉक्टर नीना दावटे असतील किंवा डॉक्टर पलाशा असतील किंवा डॉक्टर शिल्पा असतील, ही मोठी जबाबदारी ही वैद्यकीय, कारण हा फक्त व्यवसाय नाही, तर ज्या पद्धतीने तुम्ही सामाजिक जबाबदारी म्हणून ह्याकडे पाहिलेला आहे, काय तुम्ही सांगाल ह्याबद्दल? आता काय माहिती, घरामध्येच डॉक्टर निनाद ही जे MD मेडिसिन झालेलं आहे, DM कार्ड झालं आहे, ही ज कार्डिओलॉजिस्ट. आता थोड्याच एक 5-6 महिन्यात कॅथ लॅब चालू करायचा विचार करतोय. CT स्कॅन इथे या हॉस्पिटल खूप अपडेट करणार आहे. आताच मी रिनोव्हेशन चालू केलं, तुम्ही बघितलं असेल, आताच रिनोव्हेशन मी चालू केलं आहे. आता घरचेच रेडिओलॉजिस्ट, 2-2 रेडिओलॉजिस्ट घरचे आहेत, DM कार्ड आहे, मी तर सिनियर फिजिशियन आहेच, नंतर भावाचा मुलगा आहे आणि चांगला स्टाफ आहे. तर मी जशी आता सेवा देतोय, तर याच्यापेक्षा चांगली सेवा मी प्रजेला देण्याचा विचार करतोय. समाजाची सेवा करण्याचं जर मला भाग्य मिळालंय, ते मी असंच आणि माझी फॅमिली असंच पुढं कंटिन्यू करणार आहे. त्याच्यामध्ये पैशाची लालसा नाही. डॉक्टर फील्डच असं आहे की तुम्ही सेवाभावाने जरी हे केलं तरी त्याच्यामध्ये पैसा मिळतोच, आणि तोच जो पैसा आहे तोच आपण चांगल्या वापरला तर पुढं तुमचं नाव पण होतं आणि समाजाची सेवा पण होते. नक्कीच सर, ज्या पद्धतीने पाहिलं की आजचं ही एक अतिशय स्पर्धा आहे वैद्यकीय क्षेत्रातली, आणि व्यवसाय देखील अशा झपाट्याने वाढलेला आहे. आज सर्वसामान्य रुग्णाला, मोठ्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जर जायचं असेल तर उपचार घेणं फार कठीण झालेलं आहे, कारण जी व्यावसायिकता वाढलेली आहे. तर ह्या परिस्थितीला आपण कसं पाहता, एकूणच काय सांगाल नवीन डॉक्टर्सना? काय झालं, आम्ही जुने डॉक्टर आहोत. जुने म्हणजे 1982 साली आम्ही MD झालो. त्यावेळेला जेव्हा आम्ही ॲडमिशन घेतलं कॉलेजमध्ये, त्यावेळेला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नव्हती, फक्त गव्हर्नमेंट कॉलेज होती, आणि त्यावेळेला फक्त मेरिटवरच ॲडमिशन मिळायची. त्यावेळेला नीट वगैरे एक्झाम पण नव्हत्या. तुम्हाला 11वीला चांगली मार्क मिळाले, इंटर सायन्सला चांगली मार्क मिळाली का त्याच्यावरती तुम्हाला मेडिकलला ॲडमिशन मिळायची. तर मेडिकलला ॲडमिशन मिळालं, सगळे चांगले क्रीमचे पोरं यायचे. आणि त्यावेळेला आमच्या वेळेला पगारी टीचर नव्हते, सगळे ऑनररी सिस्टीम होती. त्याच्यामुळं मी जेव्हा JJला ॲडमिशन घेतली त्यावेळेला इतके टॉपचे डॉक्टर होते, डॉक्टर उदानी, डॉक्टर संजगिरी, डॉक्टर मच्चन, डॉक्टर मिस्त्री, डॉक्टर लेले. आता तुम्ही लोक त्यांची नाव, डॉक्टर OP कपूर, हे लोक आमचे टीचर. तर हे लोक नुसते मुंबईमध्ये प्रसिद्ध नव्हते, पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध लोक होते. हे लोक आम्हाला शिकवायचे क्लिनिकल पेशंटला. त्यावेळेला काय माहिती, त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन जास्त नव्हते, त्यावेळेला फक्त एक्सरे असायचे. आणि जेव्हा मी MD सोडायची वेळ आली तेव्हा सोनोग्राफी आणि 2D नुकताच आला होता. म्हणजे इतके त्यावेळेला फक्त क्लिनिकल नॉलेजवर चालायचं. तर त्यावेळेला क्लिनिकल नॉलेज इतके ते डॉक्टर थरो द्यायचे टीचर, की तुम्ही हिस्ट्री घेण्यासाठी ते अर्धा तास लावायचे, आणि हिस्ट्रीमध्येच अर्धं डायग्नोसिस लोकांचं करायचं, आणि मग पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स किंवा थोडे एक्सरे, आणि बाकी सॉफिस्टिकेटेड इन्व्हेस्टिगेशन त्याला नव्हतेच. ते पण आज असं झालं की ते क्लिनिकल नॉलेज संपलं. अलीकडं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, इतके प्रायव्हेट मेडिकल कॉलेज निघाले, इतके ॲडमिशन निघाले, पण निघाले चांगलं झालं, पण तिथं शिकवायला डॉक्टर नाहीत. आणि सगळीकडं पैशाचा व्यवहार आला, प्रचंड मोठं डोनेशन, एज्युकेशन नाही, स्टाफ नाही, आणि श्रीमंताची पोरगं पैशाच्या जीवावर येतात. मेरिट नाही मुख्य म्हणजे. याच्यामध्ये जे काही ठराविक लोक मेरिट येतात ते बरोबर ते करतात अभ्यास, परंतु त्याच्यामध्ये परत तुमचा NRI कोटा आला. NRI कोट्यामध्ये तर अगदी कमी मार्कावाले लोक तिथं जातात, भरमसाठ फी आणि कमी मार्काचे लोक, सगळे पेड लोक. त्याच्यामुळं एज्युकेशन स्टँडर्ड गेलं, प्रचंड स्टँडर्ड कमी झालं. आणि त्याच्यामुळं आता हे जे डॉक्टर बाहेर येतात स्टँडर्ड हे कमी झालेले किंवा तसे, तर त्यांचाही दोष नाही. ते आल्यावरती मग बाहेर थोडेफार पैसे ते जास्त कमवायचा प्रयत्न करतात, कारण त्यांनी इतका प्रचंड खर्च केलेला असतो. कोट्यवधी रुपये आपल्या एज्युकेशनसाठी खर्च केले असतात. ते वसूल करण्यासाठी त्यांना मग पेशंटला उलट पालटे चार्जेस करून वगैरे त्यांना तो पैसा कमावा लागतो. कॉर्पोरेट हॉस्पिटलची अशी परिस्थिती, कॉर्पोरेट हॉस्पिटल जे असतात ते पैसे कमवण्यासाठीच आहेत, ते काही तुम्हाला सेवा देण्यासाठी नाहीत. आज ह्या देशामध्ये जेवढे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत ते काय, ते प्रोफेशन नाही, ते धंदा करण्यासाठी करतात. त्याच्यामुळं हे याची मेडिकल फील्ड इतकं महागडं झालंय का गरिबांना परवडण्याच्या पलीकडे आहे. जर आजारी पडला आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये गेला, लोअर मिडल क्लास किंवा गरीब पेशंट असेल, तर त्यांना एकतर घरदार विकावं लागतं किंवा गहाण ठेवावं लागतं किंवा लोन घ्यावं लागतं. ते कर्जबाजारी होतात. त्याच्यामुळं आज जर विचार केला तर ह्या देशामधले मेडिकलच्या नावाखाली मेजर आजार जर झाला
तर पुष्कळ लोक गरीब व्हायला लागले. म्हणजे आता जे वर्तमानपत्रात वगैरे आपण वाचतो की ह्या डॉक्टरचं एवढं बिल झालं. डॉक्टरांचं, प्रायव्हेट डॉक्टरांचं इतकं बिल नाही. प्रायव्हेट छोटे मोठे जे हॉस्पिटल आहेत त्यांचं इतकं बिल नाही. कॉर्पोरेट हॉस्पिटलचं बिल लाखांनीच, सगळे लाख, मल्टिपल लाखांनी बिलं होतात. आणि अगोदर ठीक आहे, डॉक्टर सेवा करतात, पेशंट बरा पण होतो, पण ते बिल बघून मग डोळे फिरतात. आणि मग त्यावेळेला ती जी लोकांची जी परिस्थिती खालावते, लोक जे गरीब होतात त्यांना त्यातनं बाहेर काढणं फार मुश्किल आहे. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा पण बऱ्यापैकी दोष आहे, कारण गव्हर्नमेंटने प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला परवानग्या दिल्या, पण ठीक आहे, पण त्याच्यावर कंट्रोल नाही. काही लिमिटेशन पाहिजे फीचं, ते फीचं लिमिटेशन नाही, डोनेशनचं लिमिटेशन नाही. नंतर गव्हर्नमेंटच्या खर्च आहे मेडिकलवरचा, गव्हर्नमेंटनं सगळं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या याच्यावर टाकून दिलं, स्वतःचा खर्च सगळा कमी करून टाकला. मेडिकल बजेट ह्या देशातलं आपल्या आजूबाजूच्या देशांपेक्षा कित्येक पटीनं कमी झालेलं आहे. अगदी बांगलादेश म्हणा, श्रीलंका म्हणा, आपल्यापेक्षा त्यांचं मेडिकल बजेट जास्त आहे. इतकं आपल्या या देशात मेडिकल बजेट कमी झाले. कळत नाही मला का एवढं बजेट कमी केलं. इतकं प्रचंड पॉप्युलेशन, 150 कोटीचं पॉप्युलेशन, आणि त्याचं मेडिकल बजेट जर तुम्ही बघितलं तर हसाल की रडावं अशी परिस्थिती आहे. स्कीम पुष्कळ काढल्या गव्हर्नमेंटनं, आमची स्कीम, महात्मा ज्योतिबा फुले स्कीम, ही स्कीम, ती स्कीम, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम, पण त्या स्कीम परकोलेट किती झालात. आज मी 42 वर्ष हॉस्पिटल चालवतो, मला माहिती किती लोकांना त्याचा फायदा मिळतो. एक तर त्यांची बिलं केली तर बिलं पास होत नाही, प्रत्येक लोकांना त्याची माहिती नसते. माहिती जरी असली तर प्रत्येक ठिकाणी आडवाडवी असते, आडवाडवीला त्याची लाखो रुपयाची बिलं गव्हर्नमेंट पडलेली असतात. त्याच्यामुळं कुठलेही हॉस्पिटल त्यांची अटॅचमेंट घेत नाही. गव्हर्नमेंट फोर्स करतं तुम्ही आमची ह्या स्कीम घ्या, पण त्यांचे चार्जेस इतके कमी असतात की ते चार्जेस डॉक्टरांना परवडत नाही. त्याच्यामुळे त्या स्कीम कोणी घेत नाही. मग त्या स्कीममध्ये काही ठराविक याच्यामध्ये समजा कार्डियक प्रॉब्लेम असेल, बोनी प्रॉब्लेम असेल, त्याला थोडे चार्जेस बरे असतात. मग डॉक्टर ती स्कीम घेतात, पण तेवढंच करणार, बाकीचं त्यांची पेशंटची हेळसांड होते. मग तर ह्या स्कीम करून याला गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या स्कीममध्ये काहीतरी रिझनेबल रेट द्यायला पाहिजे. मला नेहमी असे रडते, बोलू नाही खरंपणे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पगार काही लाखापर्यंत गेलेत, आणि डॉक्टरांची जी फी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, CJची फी 250-300 रुपये आहेत MD डॉक्टरची. आज विचार करा, 300 रुपये जर त्या कन्सल्टंटने गेलं, ज्यांनी कोट्यात रुपये खर्च केले शिकण्यासाठी, आणि 300 रुपये तुम्हाला कन्सल्टेशन देऊ शकेल का? तुम्ही बाहेर याच्या 5 स्टारमध्ये हॉटेल चहा प्यायला गेला, 100-150 रुपयाचा चहा आहे. ब्रेकफास्ट घेतला तर 300 रुपयाचा ब्रेकफास्ट आहे, आणि डॉक्टरचं अर्धा आयुष्य त्याच्यामध्ये गेलं. बरं, डॉक्टरचं दुर्दैव असं आहे की त्यांचं आयुष्य कमी असतं डॉक्टरांचं. आज आपल्या देशातलं साधारणपणे 72 पर्यंत आयुष्य गेलेत लोकांचे, पुरुषांचं, आणि स्त्रियांचं 74 पर्यंत. परंतु डॉक्टरांचं आयुष्य आज 59 ते 62 वर्षाचंच आहे, अवरेज आहे डॉक्टरला, कारण इतका कॉन्टॅक्ट येतो पेशंट बरोबर, त्याच्यामुळे त्यांचं लाईफ स्पॅन कमी असतं. एवढं करत असून सेवा देऊनही त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन आहेत डॉक्टरांवर. तर इथं कुठेतरी गव्हर्नमेंटनं काहीतरी याची व्यवस्था करायला पाहिजे, आणि लोकांचं हेल्थवर पैसा गव्हर्नमेंटनं खर्च करायला पाहिजे. नंतर या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजवाल्यांनी तर तिथं पैसाच कमवला आलेले आहेत, त्यामुळे तिथं तर आपण काही फारसं काही करू शकत नाही. ते गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये आहे सर्व. नक्कीच सर, आपण पाहिलं की वैद्यकीय क्षेत्रातल्या ह्या प्रवासामध्ये गेली 42 वर्ष शेकडो रुग्णांना आपण सेवा दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त रुग्ण पाहताना सामाजिक बांधिलकी जाणीव तुम्ही जपलेलीच आहे. त्या व्यतिरिक्त देखील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी समाजाला मदत, मंदिरं असतील, त्यानंतर विहार असतील, यांना आर्थिक मदत, म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे. काय सांगाल तुम्ही? एक सामाजिक जर म्हटलं, तुम्ही मला जो पुरस्कार देतात त्याचा नावही तुम्ही समाज दर्पण म्हणून ठेवलेलं आहे. दर्पण म्हणजे आरसा. तर मी म्हणजे स्वतःला मोठं समजत नाही किंवा स्वतःची ही प्रशस्ती करत नाही, परंतु माझं जे कार्य आहे समाजासाठी ते दुसऱ्या डॉक्टरांपेक्षा थोडं वेगळं आहे. मी जेव्हापासून डॉक्टरी व्यवसाय चालू केला, जेव्हापासून वाशीचं हॉस्पिटल काढलं, कन्सल्टिंग रूम चालू केलं, तेव्हापासून मी जेवढे पैसे कमवतो त्यातले काही ठराविक हिस्सा मी समाजकार्यासाठी बाहेर काढतो. समाज मग त्याच्यामध्ये मंदिर असो, अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मराठी सांस्कृतिक मंडळ वाशीचं पहिलं आम्ही चालू केलं. याचं शिवविष्णू मंदिर पहिल्या देणगी आमच्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांची पहिले पॅत्रा आपल्या लायब्ररीचं बिल्डिंग पहिलं डोनेशन माझं आहे. जिथं जिथं माझी मुलं शिकले तिथं प्रत्येक शाळेत मी
डोनेशन दिलं, स्कॉलरशिप चालू केली. माझ्या गावामध्ये जेव्हा माझे वडील वारले तेव्हा मी स्मशानभूमीची अवस्था भयंकर वावट होती. तर मी तिथली स्मशानभूमी डेव्हलप करण्यासाठी मोठी अमाऊंट दिली. माझ्या शाळेचं काम बंद पडलं होतं. शाळेच्या कामामध्ये लाखो रुपये मी दिला आणि ती शाळेचं काम चालू केलं. आज वन ऑफ द बेस्ट हायस्कूल तिथं आहे. नंतर गावातल्या मंदिरांसाठी केलं, स्मशानभूमी, मंदिरं, बालवाड्या यासाठी मी मोकळ्या हाताने मदत करतो. नंतर जे आपले वेगवेगळे सण आहेत आपले, की गणपती उत्सव असेल, शिवजयंती असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, यांना प्रत्येकाला मी भरभरून पैसे देतो. कारण आपल्याला माहिती ही आपली संस्कृती आपल्यालाच जपायची आहे. ती आपणच जेव्हा आपल्याकडे तुमच्याकडे 4 पैसे येतात, ज्याच्याकडे आहे त्याने 4 पैसे द्यावेत आणि आपली संस्कृती जपण्यासाठी मदत करावी. तर आता गोशाळा आहेत, गोशाळेला मी मदत करतो. नंतर आपले अन्नदान आहे, अन्नदानाला मदत करतो. जे गरीब मुलांचे ज्या स्कूल्स आहेत, त्या वाड्या आहेत, त्यांना मी मदत करतो. तर एक ठराविक ही मदत ही माझ्या रक्तातच येते, आमच्या फॅमिलीमध्येच आहे. आमच्या राजुरी गावातली सर्वात जास्त मोकळ्या हाताने करणारी, दान देणारी माझी फॅमिली म्हणून आज नाव आहे फॅमिलीचं. नक्कीच सर, अतिशय रोमांचकारी असा तुमचा प्रवास राहिलेला आहे वैद्यकीय क्षेत्रातला. आणि त्याचबरोबर आता हा 15वा वर्धापन दिन कोकण दर्पणचा, या कोकण दर्पणच्या प्रवासाला आपण काय शुभेच्छा द्याल सर? ऍक्च्युली कोकण दर्पण जो ही प्रथा चालू केलेली आहे ती अत्यंत उत्कृष्ट स्पर्धा आहे. कारण अशा स्पर्धा बाकी काही लोक करतात, पण तुमची एक जरा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, लहान मुलांचे स्पर्धा, हे सगळं क्षेत्र जे मल्टी लेव्हल तुम्ही जे हा प्रवास जो तुमचा आहे लोकांना प्रोत्साहित करणं, ही प्रचंड चांगली तुम्ही ती एक तुमची हा गुण आहे आणि तुम्ही तो पुढे असा चालवा अशी माझी एकदम श्रद्धा आहे आणि तुम्ही चालवाल याची मला खात्री आहे. आणि ह्या तुमच्या याला गणेश नाईकांसारखे लोक आहेत, बाकीचे आता हिच्यावर स्टेजवर बसलेत, ठाकूर साहेब, हे लोक, या सगळ्या लोकांचा पण तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि गेले 15 वर्षे तुमचं हे जे कार्य चालवलंय, हे कार्य तुम्ही असंच पुढे चालू ठेवावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हे होते डॉक्टर NB आवटे सर, नवी मुंबईतले सुप्रसिद्ध सिनियर फिजिशियन आहेत. खरं तर गेली 42 वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा करत असताना रुग्ण गरीब आहे की श्रीमंत आहे हे न पाहता, त्याच्या खिशामध्ये पैसे जरी नसले तरी त्याची वैद्यकीय सेवा आपण केली पाहिजे ही जाणीव, ही सामाजिक भान सरांनी सदैव जपलेलं आहे. हे करत असताना आजच्या ह्या वैद्यकीय क्षेत्रातल्या बाजारीकरणाचा प्रश्न, त्याबद्दल खंत नक्की त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॉर्पोरेट हॉस्पिटलमुळे निर्माण झालेली परिस्थिती ही समाजाला कुठंतरी अडचण निर्माण जरी करत असली तरी देखील शासनानं ह्यावरती काहीतरी ठोस पाऊल उचलणं अतिशय गरजेचं आहे. हे करत असताना सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातलं हे जे भान आहे, माझी पुढची पिढी देखील डॉक्टर निनाद आवटे असतील, डॉक्टर पलाश आवटे असतील, डॉक्टर शिल्पा आवटे असतील, हे नक्की सुरू ठेवतील. ओम नवजीवन हॉस्पिटल असेल किंवा श्रीवी हार्ट क्लिनिक असेल, या क्लिनिकच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा प्रवास डॉक्टर NB आवटे सरांचा आहे. सर, ह्या तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी अतिशय खूप खूप शुभेच्छा. आणि कोकण दर्पणचा हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा आपण स्वीकारलात, त्याबद्दल देखील धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सर. पुनश्च एकदा तुमच्या वाहिनीचं मी आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवा. आणि ही पण लोकसेवाच आहे, लोकांना प्रोत्साहन देणं ही पण खूप मोठी सेवा आहे. ही तुम्ही अशीच पुढे चालू ठेवाल अशी याची मला खात्री आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. नमस्कार सर.